हा जो प्रकार घडला माझ्या भाचीच्या संदर्भात हा खूप निंदनीय आहे। ज्या काही वासना नराधमांनी हा जो काही कृत्य केलेला आहे त्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध केलेलाच आहे। आम्ही मूकमोर्चाच्या माध्यमातून देखील आम्ही निषेध केलेला आहे। आमच्या समस्त कुटुंबाच्या वतीने, त्याच्यानंतर या रोहा तालुक्यातील माय भगिनीच्या वतीने आम्ही आज तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय आणि रोहा पोलीस ठाणे येथे मूकमोर्चाच्या माध्यमातून या घटनेचा निषेध करण्यासंदर्भात आणि जलद गतीने फास्ट ट्रॅकवर SIT स्थापन करून ह्या जो काही हे जे काही घटना घडलेली आहे याला न्याय दिलावण्यासाठी किंवा त्या नराधमाला फाशी देण्यासंदर्भात किंवा त्याला आजन्म कारावास होण्यासाठी आमचा आमच्या परिवारातर्फून आम्ही हा निवेदन देण्यासाठी या कार्यालयामध्ये आलो होतो। तुमच्या भाषेत आणखी काही मुली असल्याचं समजतं, काय सांगा त्याबद्दल कसं मागणी आहे? त्या वासनाधराने नराधमाने असे बरेचसे कृत्य केले होते या अगोदर देखील आणि गावातल्याच काही स्थानिक जे नेते मंडळी होते त्यांनी ह्या महिलांचा आवाज दाबण्याचा किंवा त्यांच्या आई वडिलांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला। त्याच्यात ते यशस्वी झाले। मात्र आमच्या बहिणीने आणि माझ्या भावाने आवाज उचलून आमच्या भाचीला न घाबरता पुढे आणून हा जो काही प्रकार झालेला आहे तो समाजापुढे आणण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला न्याय मिळण्यासाठी आम्ही शासन दरबारी प्रयत्नशील आहोत। सर, तुम्ही एक मुद्दा उपस्थित केला की पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी दिरंगाई केली, त्या संदर्भात काय सांगाल? सुरुवातीला ज्यावेळेला माझी बहीण आणि माझा भाऊ पोलीस प्रशासनाकडे न्याय मागण्यासाठी किंवा दाद मागण्यासाठी आले होते त्यावेळेला पोलीस प्रशासनाकडून हा मुद्दा गांभीर्य नसल्यासारखा प्रकार घडला आणि तो टाळाटाळ करण्यासारखा प्रकार घडला होता सुरुवातीला। मात्र ज्यावेळेला त्यांना सांगण्यात आलं की हा जो प्रकार घडला आहे तो एका अल्पवयीन मुलीवर 11-12 वर्षाच्या आमच्या भाचीच्या संदर्भात घडलेला आहे आणि पॉस्को कायद्याअंतर्गत हा प्रकार घडलेला आहे, त्यावेळेला कुठे पोलीस प्रशासनाची सूत्र थोडीशी हळहळायला लागली। त्यानंतर पोलीस प्रशासनाने याची दखल घेऊन FIR नोंद केली। तुम्ही मगाशी म्हटलं की राजकीय दबाव या ठिकाणी उपस्थित झाला होता, तर काय पुढे पोलिसांकडे तुम्हाला काय अपेक्षा आहे? राजकीय जो कोणी व्यक्ती असेल काय असेल त्याच्यावर कशाप्रकारे कारवाई? आमची तर पूर्ण मागणी आहे की त्या राजकीय पुढाऱ्याचे CDR रिपोर्ट काढून त्याचे WhatsApp कॉल किंवा फोन कॉल रेकॉर्ड काढून त्या नराधम जो काही होता त्याला जो सपोर्ट केलेला आहे त्याची देखील चौकशी करून त्याला देखील या अपराधाखाली पॉस्को कायद्याअंतर्गत त्याला देखील शासन व्हावं। ओके, धन्यवाद।